महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक प्रकरणानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले। शाई फेक करणाऱ्या आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, त्याचबरोबर या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या गाड्या आणि पिस्तूल जप्त करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही लवांडे यांनी दिला। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत। काय सांगाल, नेमके काय तुमचं म्हणणं आहे? आज हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची या गावामध्ये माझं नियोजित तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रवचन होतं। ते प्रवचन सेवा माझी संपल्यानंतर मी त्या गावातून पाहुण्यांकडनं चहा पाणी करून निघालो। गावातनं बाहेर 1-1.5 किलोमीटर आल्यावर हे लोक कुठेतरी 2-3 गाड्या दबा धरून बसलेले असावेत। त्यांनी नियोजन प्लॅन परफेक्ट केलेला होता आणि मग रस्त्यात एका ठिकाणी निर्जन स्थळी रेल्वे क्रॉसिंग आहे तिथे स्मशानभूमीच्या जवळ आमच्या गाडीला 2 गाड्या आडव्या मारल्या। आमची गाडी थांबवली। मला काही लक्षात आलं नाही तोपर्यंत काय चाललंय आणि 2 जण फक्त अगोदर आले। ते म्हणले तुमच्याशी बोलायचे या खाली। मला असं वाटलं काय काम आहे मी म्हणून मी उतरलो। मला काही शंका आली नाही तोपर्यंत। ते 2 जणांशी मी अर्धा मिनिटच बोलतोय, ते संवाद करतोय। ते म्हणले काय तुम्ही काय असं तसं बोलला, तर मला लगेच संशय आला काहीतरी गडबड आहे। तोपर्यंत सगळे 10-15 जण तिन्ही गाड्यातले उतरून लोक तिथे आले। त्यांनी मला धक्काबुक्की करत गचांडीत असं त्या स्मशानभूमीचं गेट आहे 10-15 फुटावर आतमध्ये, तिथं गेटच्या आतमध्ये नेलं आणि एकाने रिव्हॉल्वर असे माझ्यावर रोखलं होतं। म्हणला बोलायचं नाही काही आणि तुला बघतोच म्हणला तुझ्याकडे, आणि एकाने रिव्हॉल्वर कमरेचा दाखवला। म्हणला हे बघितलं का काय, तुला कार्यक्रमच तुझा होणार आहे आम्ही। आणि मग त्याच्यातलं एक जण शूटिंग करायला तिथे आला। 4 बाटल्या माझ्यावर केमिकल युक्त शाई आहे, ती शाई का केमिकल मला माहित नाही, परंतु माझ्या शरीराची आग चालली, डोळ्याची आग चालली। ते 4 बाटल्या त्याच्यावर संग्राम बंडरे आणि त्या बाकीच्या सगळ्यांनी ओतल्या। माझ्या ड्रायव्हरला 2-3 जण तिकडे एका बाजूला मारत होते आणि त्यांचा प्लॅन फसला। म्हणजे माझा ड्रायव्हर होता आणि येणारे जाणारे लोक रस्त्यावरचे थांबायला लागले, म्हणून त्यांचा खरा प्लॅन जो मला जीवे मारण्याचा होता तो आज फेल झाला आणि शाई होतून ते लोक जमतात म्हणल्यावर पळून गेले। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, लोणी काळभोर।